तर आज मस्त चिक्की बनवूया आपण. त्याच्यासाठी 1 वाटी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. छान भाजून त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित बघा. आणि मी थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही अख्खं पण ठेवू शकता. आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. छान वितळायचं गूळ, पाणी वगैरे टाकायचं नाही. थोडंसं तूप टाकायचं अर्धा चमचा आणि छान वितळल्याच्यानंतर एका वाटी घ्यायची. वाटीमध्ये चेक करून बघायचं. जर लगेच ते तुटलं ना तर समजायचं आपला पाक हा झालेला आहे. तर छान तसंच ते बघा अशा पद्धतीने थंड झाल्याच्यानंतर थोडंसं त्याला तोडून बघायचं. तोडल्याच्यानंतर आपल्याला लगेच कळतं. तो जो कूट आहे शेंगदाण्याचा तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि छान मिक्स झाल्याच्यानंतर एका ताटाला तूप लावायचं आणि छान पसरवून घ्यायचं. लाटण्याने लाटून घ्यायचं. लाटण्याला पण थोडंसं तेल तूप काळजी लावायचं ते आणि छान खापा पाडून घ्यायच्या. थोडंसं गरम असतानाच पाडून ठेवायच्या जेणेकरून मग ते म्हणजे पडतील व्यवस्थित. नंतर थंड झाल्यावर पडत नाही. छान आपली एकदम खुसखुशीत अशी चक्की तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही. मी अगदी एका बोटाने तोडते बघा. तर मस्त अशी चक्की आपल्या तयार झालेली आहे. थँक्यू.